आज तर डायरेक्ट मामाच्या गावाला जाऊनच फटाकडे वाजवले. तर बघू काय विषय, त्याच्यामुळे व्हिडिओ तर संपूर्णच बघा. तर नमस्कार, मी ऋषी मोरे, स्वागत तुमचं पुन्हा एकदा. आज सकाळ सकाळ आपण निघलो होतो. यायला म्हणते कुठं निघलो होता आपण? मामाच तिकडे नाही, आपण निघलो डायरेक्ट बाजारला आलो. इसापूरला रुळाच्या अलीकडेच गाडी लावली होती. यायला म्हणलं येईन एखादी गाडी, परत आपल्याला उडावलं तर गाडी विडी मोडत. त्याच्यामुळे पटापटा इथून निघा म्हणलं, कारण आपल्याला बाजार करायचा होता. घरी सामान लागत होतं, त्याच्यामुळे सकाळ सकाळ पाठवलं होतं. म्हणलं चला बाजार चालू आहे, मग बाजारातूनच सामान घेऊन जाऊ. कुठं दुकानात जात बसतात, ते बी बराच लांब जावं लागेल. मग काही आलो बाजारात, त्यांना म्हणलं यायला एवढं सामान द्या. आपण त्यांना चिठ्ठी विठ्ठी दिली. नंतर त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, म्हणजे ते बी ओळखीचे होते, त्याच्यामुळे काही विषय नाही येत. गप्पा मारल्यावर आपण निघलो डायरेक्ट बाजार फिरायला. आज काही गर्दी नव्हती, कारण सकाळ सकाळ कोण माणसं येत नाहीत, आपल्यासारख्याच्या येतात फक्त. मग काही बाजारातून घरी गेलो. घरी म्हणले बाबा आपल्याला म्हणले मंदिरात न्यायला. आपण मारुतीच्या मंदिरात बाबांना न्यायला गेलो. आणि घरी आल्यावर म्हणले तुला काम आहे. यायला काय काम? म्हणलं चल म्हणले लिंब काढायला. मग काय आलो डायरेक्ट. त्याच्या आधीच आपल्याला याच्या आधीच गुणी भरून लिंब काढलेले होते. आपण गेल्यावर बादलीभर काढले. जाऊ द्या म्हणलं, काही विषय नाही. तेवढ्यात बी आपण दमून गेलो होतो, कारण विषय असा आहे, ऊन मोकार होतं, त्याच्यामुळे काही विषय नव्हता. यायला घरी आलो आणि पाऊस आला. म्हणजे असं नशीब असावं, आपल्याला आता निघायची भारी आहे मामाच तिकडं आणि पाऊस आलाय. आपण बी असे वरून पाऊस चालू आहे तरी बी आपण काय पाणी द्यायचं बंद करीना. जाऊ द्या म्हणलं, चालूच असतं. मग नंतर काय गाडी काढली आपण 42च्या स्पीडनी आणि निघलो डायरेक्ट मामाच्या गावाला. कारण आपल्याला बी आणि मम्मीला बी, दोघांना बी जायचं होतं, त्याच्यामुळे काय वादच नव्हतं त्याच्यात. मम्मीला जायचं असल्यावर काही सगळं सॉर्ट असतो विषय. मग काय गाडीत पेट्रोल वगैरे टाकलं आणि डायरेक्ट निघलो. मामाच्या गावाचा रस्ता बी असला खतरनाक आहे ना, म्हणजे डायरेक्ट झाडाझुडपातून रस्ता आहे. नदीतून गाडी घालावं लागते, झाडाझुडपातून गाडी घालावं लागते. हा, पण तुमचा भाऊ म्हणजे हेवी ड्रायव्हर, तुम्हाला माहितच असेल, त्याच्यामुळे तो काय कुठून बी गाडी घाली. शेवटी काय आपण आलोच वाळवण्यात. मग काय वाळवण्यात भैरवनाथाचं बाहेरूनच दर्शन घेतलं. देवा सुखात ठेव म्हणलं आणि निघलो आपण पुढं, कारण हागण्याला जायचं होतं, त्याच्यामुळे संध्याकाळ बी मोकार झाली होती. जाऊ द्या म्हणलं. त्याच्यात सुप्यात थांबलो होतो. विषय असा आहे सुप्यात थांबायचा की मम्मीच्या भावांना आता राखी बिख्या बांधायचे, त्याच्यामुळे जरा स्वीट घ्यावा म्हणली. मग काय ती स्वीट्स मध्ये थांबली होती. म्हणली लाडू बिडू घ्यावा थोडे बी, तुम्ही बी लाडू बिडू खावा, कमेंट मध्ये करा तेवढे लाडू बिडू द्या आपल्याला थोडेफार बी, आपण बी खाऊ. शेवटी मग काय हांग्यात पोहोचलो आपण, कारण आपल्याला हांग्यात जायचं होतं. मग हांग्यातून एक टन घेतला सॉफ्ट मध्ये आणि डायरेक्ट आपण निघालो मामाच्या गावाच्या तिकडे. संध्याकाळी मामाच्या गावाच्या तिकडे पोर फटाकडे वाजत होते. ह्याला चला म्हणलं आपल्याला तरी काय लागत. घेतले फटाकडे, आपण बी चालू केले वाजवायला. त्याच्यात एक फटाकडा असा ते मोरावानी होता, मोराच्या पिसारावानी. मग काय नंतर 12 वाजता आपण डायरेक्ट आलो इथं हंगेश्वराच्या दर्शनाला. बाकी काहीच विषय नाही, सकाळी लई गर्दी असते, त्याच्यामुळे चला भेटू उद्या. चला.